आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्टिमेटम दिल्यानंतर बच्चू कडू हे आंदोलनावर अजूनही ठाम आहेत। बच्चू कडू यांचं आंदोलन नागपुरात अद्यापही सुरू आहे आणि काही वेळापूर्वीच ते पोलिसांना भेटण्यासाठी देखील गेलेले होते। जे काय करायचं ते आता पोलीस करतील, पोलिसांनी आम्हाला ताब्यात घ्यावं अशी आक्रमक भूमिका आता बच्चू कडू यांनी घेतली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर सध्या आपल्यासोबत आहेत। प्रवीण, सध्या काय स्थिती आहे? बच्चू कडू हे पोलिसांना भेटण्यासाठी आणि स्वतःला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी निघाले होते। बच्चू कडू आता निघालेले आहे खापरीच्या परिसरात 2000 पेक्षाही जास्त पोलीस जे आहे ते इथे तैनात करण्यात आलेले आहे। मी तुम्हाला दाखवतो आधी पोलिसांच्या गाड्या ज्या आहे त्या इथे क्रेन पासून अँब्युलन्स, फायर ब्रिगेड पासून सर्व पद्धतीच्या गाड्या ज्या आहे त्या इथे तैनात करण्यात आलेल्या आहे आणि 2000 पेक्षाही जास्त पोलीस हे नागपूर सिटी मधले, एकूण नागपूर पोलिसांची क्षमता ही 5000 आहे आणि त्यापेक्षाही म्हणजे 5000 पैकी 2000 जे पोलीस आहे ते एकटे या परिसरामध्ये इथे आणण्यात आलेले आहे। अतिरिक्त कोमक सुद्धा मागवण्यात आलेली आहे, SRPF सुद्धा तैनात ठेवण्यात आलेली आहे। हा जो परिसर आहे हा खापरी परिसर आहे आणि बच्चू कडू यांना केंद्रीय कापूस संशोधन परिसराच्या शेजारील मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती। त्या ठिकाणी जर बच्चू कडू यांनी आंदोलन केलं असतं तर ते किमान आठवडाभर सुद्धा करता आलं असतं, पण बच्चू कडू यांनी ऐनवेळेस निर्णय बदलवला आणि त्यांनी हायवे जाम केले। त्यामुळे हायकोर्टानं आज आदेश देताना सांगितलं की 6च्या पूर्वी हा सगळा परिसर जो आहे हा मोकळा करा। त्यामुळे बच्चू कडू यांचं आंदोलन हे अवघ्या 2 दिवसामध्येच गुंडाळावं लागलं। पण जर हे आंदोलन CSR म्हणजे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शेजारी केलं असतं तर त्यांना वेळ मिळाला असता, पण बच्चू कडू यांनी हे आंदोलन रस्त्यावर केलं, हायवे जाम केले। त्यामुळे त्यांना आता हायकोर्टाच्या आदेशानं हे आंदोलन जे आहे हे आता इथे ताब्यात त्यांना घेण्यात येणार आहे। आता तुम्ही प्रश्न विचारला की बच्चू कडू यांना ताब्यात घेतलं जाणार आहे किंवा ते स्वतःहून अटक करून घेणार आहे। त्यामुळे आता बच्चू कडू यांनी या पद्धतीने सांगितलंय की ते अटक करून घेणार आहेत आणि त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा अटक करून घेणार आहे। आता पोलीस फोर्स बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो, या परिसरात 2000 पेक्षाही जास्त पोलीस या परिसरात आहे आणि या ठिकाणी अटक सत्र जे आहे, बंदुका आणि यासोबतच राईट मॅनेजमेंटसाठी ज्या गोष्टी लागतात, अश्रुधुराचे नळकांडे जे लागतात ते सुद्धा आहे आणि अतिरिक्त कुमक जी आहे ती सुद्धा मागवण्यात आलेली आहे। SRPF सुद्धा तैनात ठेवण्यात आलेली आहे। सध्या SRPF इथं दिसत नाहीये, बोलवण्यात आलेली नाही, पण SRPF जर गरज पडली तर नागपुरात बटालियन आहे आणि ते हिंगणा परिसरात आहे, त्यामुळे ती सुद्धा तैनात आहे। 2000 पेक्षाही जास्त पोलीस आहे, क्रेन सुद्धा आणण्यात आलेला आहे पोलिसांच्या वतीनं आणि या परिसरामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्यात आहे, हेल्मेट्स घालून पोलीस आहेत आणि राईट्स कंट्रोल युनिट जे आहे ते सुद्धा काम करत आहे। आता या परिसरामध्ये पोलीस पाहू शकतो आपण की मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फोर्स आहे आणि इथे कुठल्याही पद्धतीनं धोका होऊ नये आणि जमाव जो आहे तो आक्रमक होऊ नये यासाठी हेल्मेट्स जे आहे ते सुद्धा सगळ्यांनी परिधान केलेले आहे। बंदुका सुद्धा आहेत आणि ही जे बंदुका आहेत या सुरक्षेच्या कारणास्तव आहे, कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला धोका होऊ नये, कारण की आंदोलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक शिरकाव करत असतात, काही अँटी सोशल एलिमेंट सुद्धा, असामाजिक तत्व सुद्धा अशा आंदोलनामध्ये कधी कधी येत असतात। त्यामुळे त्यांच्यापासून सुरक्षा मिळावी यासाठी पोलिसांना बंदुका सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहे आणि एकंदरीतच आता या परिसरामध्ये 2000 पेक्षाही जास्त पोलीस तैनात ठेवण्यात आलेले आहे आणि सोफिस्टिकेटेड वेपन सुद्धा पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी इथे तैनात ठेवण्यात आले आणि बच्चू कडू आता अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी येतील आणि त्यांना ताब्यात घेतलं जाईल। बच्चू कडू यांच्या सोबत किती लोक इथे पोलिसांना अटक देतात आणि त्यांना नंतर सोडलं जातं का पुढं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये पाठवलं जातं त्याकडे लक्ष लागलंय। पण आता छावणीचं स्वरूप आलंय नागपूरच्या खापरी परिसरामध्ये आणि या परिसरामध्ये आता पोलीस जे आहे दोरखंड मोठे मोठे आणतायत आणि दोऱ्या बांधून हे जे आंदोलक आहे त्या आंदोलकांना या परिसरातून घेऊन जातील आणि या आंदोलकांना कुठे ठेवायचं हे आता पोलिसांनी अद्यापपर्यंत जाहीर केलेलं नाही। बहुधा या लोकांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये पाठवलं जाईल। आता शिष्टमंडळ जे आहे म्हणजे राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं शिष्टमंडळ हे भेटायला येणार आहे आणि या शिष्टमंडळाच्या माध्यमातून चर्चा केली। नागपूरचे कलेक्टर बिपिन इटनकर सध्या इथे परिस्थिती
परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर सिंगल हे सुद्धा या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि कुठलाही या ठिकाणी जर काही आदेश घ्यायचा असेल जिल्हाधिकाऱ्यांचं अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी अधिकार असतात। पंकज भोयर दिसतात इथे आणि आशिष जयस्वाल सुद्धा दिसत आहे। शिष्टमंडळ आता भेटायला आलेलं आहे आणि या शिष्टमंडळाच्या माध्यमातून बच्चू कडू हे आपली भूमिका जी आहे ती या शिष्टमंडळासोबत बोलणार आहे। एकूण 20 मागण्या आहे बच्चू कडू यांच्या। त्या 20 मागण्यांसंदर्भात 20 सचिव आणि 20 मंत्री यांच्यासोबत बैठक होणं आवश्यक आहे आणि त्यातच या बैठकीमध्ये मुख्यमंत्री सुद्धा असणं आवश्यक आहे। एवढी मोठी बैठक ही मुंबईमध्ये होऊ शकते किंवा हिवाळी अधिवेशन नागपुरात आहे तेव्हा होऊ शकते। त्यामुळे आता ही जी बैठक आहे ही आता होणार एवढ्यात का हिवाळी नागपुरात घ्यायची आहे तर हिवाळी अधिवेशनाच्या काळात होईल याकडे आता लक्ष लागलंय। कारण की आता हे आंदोलन संपल्यानंतर त्याची पुढची रणनीती काय असणार, बच्चू कडू यांची अटक सत्र झाल्यानंतर रणनीती काय असणार, त्यात किती दिवस जाणार याहीकडे आता लक्ष ठेवावं लागणार आहे। पण सध्या 2 राज्यमंत्री जे आहेत आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर हे इथे पोहोचलेले आहे आणि अवघ्या काही वेळात या ठिकाणी बच्चू कडू हे आपल्या समर्थकांसह आंदोलकांसह पोहोचतील आणि इथे बच्चू कडू हे राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याशी चर्चा करतील। मुळातच बच्चू कडू यांना ज्या आंदोलनाचं स्थळ देण्यात आलं होतं त्या ठिकाणी आंदोलन न करता बच्चू कडू यांनी 500 मीटर 1 किलोमीटर आधी आंदोलन केलं आणि हायवे जाम केले। त्यामुळे त्यांना नेमून दिलेल्या जागी जर त्यांनी आंदोलन केलं असतं तर किमान आठवडाभरापेक्षाही जास्त आंदोलन त्यांना करता आलं असतं, त्यांच्या मागण्या रेटून धरता आल्या असत्या। पण ऐन वेळेस आपण पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी प्रशासनाला दिशाभूल करण्यासाठी गनिमी कावा केला। पहिले आपण रामगिरीवरती जाणार असल्याचं सांगितलं, नंतर आपण वेगळंच एक जागा निवडली आणि या दोन्ही जागाकडे न जाता ज्या ठिकाणी हायवे बॉम्बे बेंगाल म्हणजे पश्चिम बंगालकडून मुंबईकडे जाणारा हायवे आणि काश्मीरकडून कन्याकुमारीकडे जाणारा हायवे ज्या ठिकाणी एकत्र येतो त्या आउटर रिंग रोड गौसी मानापूर परिसरामध्ये बच्चू कडू यांनी अचानक आपलं आंदोलन स्थळ निवडलं आणि रस्ते जाम केले। त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशानं आता हा परिसर रिकामा करण्यात आला आहे गौसी मानापूरचा आणि खापरी परिसरामध्ये आता बच्चू कडू हे दाखल होतील आपल्या समर्थकांसह। हेल्मेटसह पोलीस दिसत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि कुठल्याही पद्धतीनं पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी आणि पोलिसांना कुठलाही इजा होऊ नये यासाठी त्यांना शस्त्रासह पोलीस उपस्थित आहे। अशा आंदोलनामध्ये अँटी सोशल एलिमेंट पण काही येतात, घुसखोरी करतात। शेतकऱ्यांचे प्रश्न ते आहेत, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, दिव्यांग आहे या आंदोलनामध्ये। पण अशा आंदोलनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लोक सुद्धा घुसत असतात आणि असे लोक हे पोलिसांवर हल्लाही करू शकतात। त्यामुळे पोलिसांना संरक्षण म्हणून सगळे पोलीस इथे जेवढे आहेत तेवढ्यांनी हेल्मेट परिधान केलेलं आहे आणि जाळ्या ज्या असतात त्या सुद्धा जाळ्या देण्यात आलेल्या आहेत। या जाळ्यांच्या माध्यमातून दगडफेक जर कोणी केली त्यापासून त्यांचा बचाव करण्यासाठी या जाळ्या आहेत। अश्रुधुराचे नळकांडे आणि बंदुका सुद्धा पोलिसांकडे ठेवण्यात आलेल्या आहे। या सगळ्या बंदुका आणि हे सगळ्या व्यवस्था जी आहे त्या पोलिसांच्या सुरक्षेसाठी आहे। या आंदोलनामध्ये शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव आहे। पण अशा आंदोलनामध्ये फायदा घेत काही असामाजिक तत्व घुसत असतात। हे असं असामाजिक तत्व पोलिसांवरती हल्ला करू नये त्यामुळे ही सगळी व्यवस्था पोलिसांनी ठेवल्याचं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं आणि आता 2000 पेक्षाही जास्त पोलीस आहे आणि वेगवेगळी ही कुमक आहे ही काही जिल्ह्यातून सुद्धा अलर्ट मोडवरती ठेवण्यात आलेली आहे आणि काही महिला पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि बच्चू कडू अवघ्या काही वेळात या ठिकाणी पोहोचतील। प्रवीण, आता आपण बघतोय व्हिज्युअल्स मध्ये पुन्हा एकदा ते एका जागी थांबलेत। पुन्हा अजित नवले आणि बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना काहीतरी मार्गदर्शन करताना दिसत आहेत। नक्की दोघांमधलं अंतर किती आहे? बच्चू कडू आणि शिष्टमंडळ जिथे बॅरिकेडिंग केलंय त्याच्या मागे शिष्टमंडळ, या दोघांमधलं अंतर अजून किती उरलंय? अवघं 100 मीटर पण अंतर नाहीये। मी तुम्हाला पुन्हा एकदा शिष्टमंडळ दाखवतो। हे जे शिष्टमंडळ आहे हे इथे जे लाईट दिसत आहेत कॅमेऱ्याचे हे शिष्टमंडळ दिसत आहेत, पंकज भोयर दिसत आहेत, आशिष जयस्वाल दिसत आहेत आणि शिष्टमंडळाच्याच 100 मीटर अंतरावरती बच्चू कडू हे आपल्या समर्थकासह येत आहेत। हा जो बोर्ड दिसतोय बँगलोरचा त्या बोर्डाच्याही थोडं पुढे हे जे हा रथ दिसतोय या परिसरामध्ये बच्चू कडू जे आहे
ते आलेले आहे आणि बच्चू कडू आपल्या समर्थकांसह अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतील. पोलीस जे आहेत ते हेल्मेट सकट आणि सुरक्षिततेचा उपाययोजना करत या ठिकाणी उपस्थित आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आता या परिसरामध्ये जे समर्थक आहे बच्चू कडू यांचे, त्यांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी दिल्या होत्या. मंत्री जे आहेत त्या मंत्र्यांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी दिल्या होत्या. त्यामुळे शिष्टमंडळाशी भेटताना इथे कोणी हल्ला करू नये, कोणी दगडफेक करू नये किंवा असामाजिक तत्व अशा जे आंदोलनामध्ये शिरकाव करत असतात त्या लोकांनी कोणावरही हल्ला करू नये यासाठी हा फोर्स जो ठेवण्यात आलाय. 10 ते 15 लोक फक्त बच्चू कडू यांच्यासोबत असतील. बच्चू कडू यांच्यासोबत स्थानिक जे शेतकरी नेते आहे, विजय जावंदिया असतील, यासोबतच वामनराव असतील जटप, प्रकाश पोरे असतील किंवा अजित नवले असतील, राजू शेट्टी असतील, हे जे नेते मंडळी आहे, हे महादेव जानकर हे त्यांच्यासोबत असतील आणि हे नेते मंडळी बच्चू कडू यांच्यासोबत शिष्टमंडळाला आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर यांना भेटण्यासाठी येतील आणि कार्यकर्ते जे आहे ते मागेच राहतील. कारण की जर कार्यकर्ते एवढे एकत्र सोडले तर त्यांच्यासोबत आणखी काही लोक येऊ शकतात आणि काही माथाफिरू जे असतात असामाजिक तत्व ते सुद्धा अशा आंदोलनामध्ये शिरकाव करत असतात. त्यामुळे असे आंदोलन जे आहे ते वेळोवेळी यापूर्वी बदनाम झालेले आहे. त्यामुळे बच्चू कडू यांची सुद्धा स्वतःची भूमिका अशी आहे की कुठल्याही पद्धतीनं असामाजिक तत्व जे आहे ते शिरकाव कुठल्याही पद्धतीनं करू नये. त्यामुळे शांततेच्या मार्गानं आता अटक सत्र जे आहे ते होणार आहे. काही लोकांना ताब्यात घेतलं जाईल आणि प्रक्षोभक विधानं असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये या लोकांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही गेले 2-3 दिवस अमरावती पासून सुरू आहे. ते सगळं तपासलं जाईल आणि नंतर या लोकांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये पाठवलं जाईल. 11 वाजताच्या आधी आपण अटक देणार आहोत असं बच्चू कडू म्हणाले. 11 वाजता जर आपण अटक केली तर टीव्हीवर तर दिसणार नाही, त्यामुळे महाराष्ट्राला ते काही कळणार नाही. त्यामुळे आपण 11च्या आधीच आपली अटक देऊ असं बच्चू कडू म्हणाले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे की आपण अटक देतोय आणि आपण काही आंदोलन संपवत नाहीये. जेलमध्ये जाऊन सुद्धा आपण आंदोलन करू. त्यामुळे 11ची वाट न पाहता आधीच ही अटक राबवू, अटक सत्र राबवू असं बच्चू कडू यांनी सांगितलंय. त्यामुळे आता हे अटक सत्र जे आहे हे आता होईल. ताब्यात पहिले घेतलं जाईल. जे लोक ज्या आंदोलनामध्ये होते, कोणी टायर पेटवले आहे, कोणी महामार्ग अडवलेला आहे, त्यांचं जे कृत्य या आंदोलनामध्ये होतं त्या अनुषंगानं नोंद केली जाईल आणि नंतर जे आंदोलक आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये पाठवलं जाईल. या नागपूर जिल्ह्यापेक्षा बाहेरच्या जिल्ह्यातले आंदोलक जास्त आहे. यवतमाळचे आहे, बुलढाण्याचे आहे, कोल्हापूरचे आहे. त्यामुळे गाड्या सुद्धा त्या ठिकाणून आलेल्या आहे. त्या ठिकाणच्या गाड्यानुसार आंदोलकांची सुद्धा ओळख जी आहे ती पटली आहे. त्यामुळे या आंदोलकांना त्यांच्याच गाडीत परत पाठवलं जाईल आणि नंतर या आंदोलकांचा तो सहभाग होता त्या सहभागाच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी नोंद जी आहे ती घेतली जाईल आणि नंतर अटक त्या संदर्भात आता लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण आंदोलनाच्या संदर्भामध्ये आता किती लोकांना अटक होते, त्यांच्यावरती काय काय कारवाई केली जाते आणि नंतर या लोकांना कुठे ठेवलं जातं हे आता बघितलं जाणार आहे. मी आंदोलक दाखवतो तुम्हाला. आंदोलकांची संख्या किती आहे हे आपण एकदा पाहूया. आज या ठिकाणी जवळपास 2-2.5 हजार लोक दिसत आहेत बसलेले आणि हे सगळे लोक आपली अटक देण्यासाठी तयार आहे. या लोकांना ताब्यात घेतलं जाईल. बच्चू कडूंचा विचार असा आहे की आता या सगळ्या लोकांना ताब्यात घ्या जर तुमची हिंमत असेल तर आणि महाराष्ट्राला दिसू द्या. पोलिसांचं म्हणणं होतं, असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे की पोलिसांना रात्री 11 वाजता या सगळ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जिल्ह्यात सोडायचं होतं, पण आम्हाला रात्री 11 वाजता नको, आताच ताब्यात घ्या. त्यामुळे आम्ही आताच तुमच्याकडे भेटायला येतो असं बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी बिपिन ईटनकर हे इथे आलेले आहे आणि ते बोलतायत बच्चू कडू यांच्याशी. हे जे आंदोलक आहे ते विविध जिल्ह्यातून आलेले आहे. या आंदोलकांना आता यांची भूमिका ती समजून घेतली जात आहे आणि या ठिकाणी बिपिन ईटनकर नागपूरचे जे जिल्हाधिकारी आहे. नक्कीच प्रवीण, तुम्ही आपल्यासोबत राहाच तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. अवघ्या शिष्टमंडळ आणि आंदोलक यांच्यामधील अंतर हे अवघं 100 मीटर इतकं उरलेलं आहे. मात्र या ठिकाणी आतमध्ये पोलिसांचं बॅरिकेटिंग आहे आणि बच्चू कडू, राजू शेट्टी, त्याचबरोबर महादेव जानकर असतील, अजित नवले असतील आणि इतरही शेतकरी नेते आणि आंदोलक आपसात चर्चा करता आहेत आणि शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे चर्चेसाठी. मात्र आता बच्चू कडू आणि
इतर नेते हे शिष्टमंडळाकडे जाणार की शिष्टमंडळाला ते बोलावणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आशिष जयस्वाल, पंकज भोयर हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दरम्यान बच्चू कडूंनी काही वेळापूर्वी आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि पोलिसांनी आम्हाला ताब्यात घ्यावं अशी आक्रमक भूमिका घेत ते पोलिसांकडे निघालेले होते। मात्र तेवढ्या वेळात शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलंय आणि आता शिष्टमंडळ आणि बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान कोर्टानं अर्थात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं 6 वाजताचा अल्टिमेटम दिलेला होता। पोलिसांनी 5:58 कोर्टाचा आदेश राजू शेट्टी यांच्याकडे, बच्चू कडू यांच्याकडे आणून दिला। त्यामुळे ते आक्रमक बनलेले होते आणि ही कुठली पद्धत आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल देखील केलेला होता। आणि त्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आंदोलन सोडणार नाही, आम्हाला जर या ठिकाणावरून उठवायचं असेल, आम्हाला जर हा रस्ता किंवा ही जागा मोकळी करायची असेल तर पोलिसांनी आम्हाला ताब्यात घ्यावं अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली होती। आणि त्यानंतर आता शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलेलं आहे। शिष्टमंडळामध्ये आशिष जयस्वाल त्याचबरोबर पंकज भोयर हे दोन्ही राज्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेत आणि आता ते वाट पाहतायत ते बच्चू कडू आणि राजू शेट्टी त्याचबरोबर इतरही काही नेत्यांची। त्यामुळे आता राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असतील, अजित नवले असतील, महादेव जानकर असतील, हे नेमकी काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत प्रवीण यांच्याकडे। प्रवीण, एकीकडे तर प्रवीण यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क आपण करणार आहोत। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। आता शिष्टमंडळाकडे ते भेटण्यासाठी जाणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नेमकी बच्चू कडू आणि राजू शेट्टी काय भूमिका घेतात आणि त्या भूमिकेनुसार आता ते शिष्टमंडळाकडे जाणार की शिष्टमंडळाला आपल्याकडे बोलवणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। बच्चू कडू यांचा शेतकरी कर्जमाफी 7/12 कोरा करणं, त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देणं यासह दिव्यांग असतील, विधवा महिला असतील यांच्यासाठी एकूण 20 मागण्या त्यांच्या आहेत आणि या 20 मागण्यांसाठी बच्चू कडू हे नागपुरात ट्रॅक्टर मोर्चा घेऊन दाखल झालेले होते। संपूर्ण नागपूर परिसर त्यांनी जाम केलेला होता। हैदराबाद नागपूर महामार्ग देखील जाम केलेला होता। तर खापरीपाठा इथं नागपूरचे जिल्हाधिकारी आता डॉक्टर बिपिन ईटनकर हे आंदोलकांशी आणि आंदोलक नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत। एकीकडे शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे आणि जिल्हाधिकारी बिपिन ईटनकर हे सध्या बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा करतायत। संजय तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, आपण पाहतोय की एकीकडे शिष्टमंडळ अर्थातच आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर दाखल झालेत आणि आंदोलक बसलेले आहेत। त्या दोघांमधील अंतर अवघं 100 मीटर इतकं आहे। मात्र बिपिन ईटनकर हे आंदोलकांशी सध्या चर्चा करतायत। शिष्टमंडळ आणि आंदोलक अर्थात बच्चू कडू यांची भेट नेमकी कधी होणार? थोड्याच वेळापूर्वी आम्ही म्हणजे NDTV मराठी सोबत जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन ईटनकर हे बोलले, ऑफ द रेकॉर्ड ते बोललेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलं आहे की दोन्ही राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर आणि ॲडव्होकेट आशिष जयस्वाल हे बोलायला येणार आहेत, इथे जवळच आहेत आणि ते लवकरच त्यांच्याशी बोलतील असं ते म्हणाले। आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की सरकार सकारात्मक आहे, दोन्ही मंत्री सकारात्मक आहे, चांगल्या मूडमध्ये आणि या चांगल्या मूडला गालबोट कोणी लावू नये असं आम्ही मीडियाला सांगतो की आपण त्याला सांगावं असं ते NDTV मराठीशी ऑफ द रेकॉर्ड बोलताना त्यांनी सांगितलं आहे। याशिवाय नागपूरचे पोलीस उपायुक्त ज्यांच्याकडे वाहतूक कारभार आहे, वाहतूकचा प्रभार आहे, ते लोहित मतानी हे सुद्धा NDTV मराठी सोबत ऑफ द रेकॉर्ड बोललेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलं आहे की आम्ही इथे कोणालाही अटक करणार नाही आहोत, कोणालाही अटक करण्याची गरज नाही आहे, कारण मंत्री त्यांच्याशी बोलायला आलेले आहेत आणि मंत्री त्यांच्याशी चर्चा करतील, इथे त्यांच्याशी चर्चा होईल आणि त्यानंतर काय ते आपल्याला दिसेल असं लोहित मतानी जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांनी NDTV मराठी सोबत ऑफ द रेकॉर्ड सांगितलं आहे। त्यामुळे इथे चर्चा होणार आहे। डॉक्टर बिपिन ईटनकर आणि त्यानंतर दोन्ही राज्यमंत्री यांच्याशी शेतकरी नेत्यांची चर्चा होणार आहे। आपण इथे पाहू शकतो की राजू शेट्टी आहेत, महादेव जानकर आहेत आणि स्वतः बच्चू कडू आहेत, डॉक्टर नवले आहेत, ही सगळी नेते मंडळी इथे जमलेली आहे। खापरी फाटा या भागाचं नाव आहे, इथे ते पायी चालत आलेले आहेत आणि इथे बसून म्हणजे जमिनीवर रस्त्यावर ते बसलेले आहेत कार्यकर्त्यांसोबत आणि जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा सुरू आहे। या चर्चेमध्ये काय फलित निघतं ते आपल्याला लवकरच कळेल, पण सरकार सकारात्मक आहे आणि नेते सुद्धा, मंत्री सुद्धा सकारात्मक आहे असं दोन्ही अधिकाऱ्यांनी NDTV मराठीला सांगितलं आहे। नक्कीच संजय, तुम्ही आपल्या सोबत राहाच। ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत, एकीकडे शिष्टमंडळ तर दुसरीकडे आंदोलकांसोबत अर्थातच बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासोबत जिल्हाधिकारी बिपिन ईटनकर हे चर्चा करत आहेत। नेमकी आता बच्चू कडू भूमिका काय घेणार, शिष्टमंडळासोबत चर्चेसाठी ते जाणार का आणि
शिष्टमंडळाकडे ते नेमक्या काय मागण्या करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं बच्चू कडू यांना 6 वाजता आंदोलनाचं ठिकाण सोडण्याचे निर्देश दिलेले होते। मात्र बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत असलेले सर्वच इतर नेते आणि आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आंदोलन सोडणार नाही असं म्हणत त्यांनी पोलिसांनीच आता आम्हाला ताब्यात घ्यावं अशी आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि ते पोलिसांकडे निघालेले देखील होते। मात्र त्याच वेळी पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्या दोघांमधलं अंतर अर्थातच शिष्टमंडळ आणि आंदोलकांमधलं अंतर हे केवळ 100 मीटर इतकं आहे। त्यामुळे आता नेमकी काय चर्चा होते आणि शिष्टमंडळ आणि आंदोलकांमध्ये चर्चेनंतर तोडगा निघतो का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। संजय, आपण पाहतोय ही दोन्ही दृश्य सध्या NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपण दाखवतो आहोत की एकीकडे आशिष जयस्वाल, पंकज भोयर आहेत आणि दुसरीकडे बच्चू कडू आणि राजू शेट्टी, त्याचबरोबर अजित नवले आणि इतरही सर्व नेते हे आपसात चर्चा करतायत। मात्र मध्यम मार्ग निघणार का आणि त्यासाठी किती वेळ लागणार, कारण अंतर हे अवघं 100 मीटर इतकं आहे। मात्र मध्ये पोलिसांचं बॅरिकेटिंग आहे। संजय, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, तर माझा प्रश्न असा आहे की शिष्टमंडळ आणि आंदोलक यांच्यातलं अंतर हे अवघं 100 मीटर आहे। मात्र मध्यम मार्ग कधी निघणार? आंदोलकांची एकीकडे चर्चा सुरू आहे आणि आतमध्ये म्हणजे या दोघांमध्येही पोलिसांचं बॅरिकेटिंग आहे। तर तिथे आले आहेत आणि ते काही आंदोलनकर्त्यांशी बोलून ते आता परत गेलेले आहेत। ते आता परत इथे आंदोलनकर्ते नेत्यांशी बोलायला परत येण्याची अपेक्षा आहे। इथे थोड्याच अंतरावर जिथे आंदोलनकर्ते नेते खाली जमिनीवर बसलेले आहेत त्याच्या थोड्याच अंतरावर इथे पोलिसांचा जबरदस्त जमाव आहे आणि इथेच कलेक्टर आणि मंत्री सध्या बोलत आहेत आणि ते लोक इकडे येतील। दरम्यान बच्चू कडू यांनी माईक हातात घेऊन कलेक्टर कुठे आहेत, ते येणार आहेत का परत असं विचारलं। त्यामुळे आंदोलनकर्ते जे नेते आहेत त्यांना सुद्धा कलेक्टर आणि मंत्री यांची अपेक्षा आहे, पण ते लवकरच इथे पोहोचतील अशी अपेक्षा आहे। नक्कीच संजय, तुम्ही आपल्यासोबत राहाच। तर बच्चू कडू हे पुन्हा एकदा आक्रमक बनलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि कलेक्टर अर्थातच जिल्हाधिकारी विपिन ईटनकर हे बच्चू कडू यांच्यासोबत संवाद साधल्यानंतर पुन्हा एकदा मंत्री महोदयांकडे गेलेले आहेत। आशिष जयस्वाल त्याचबरोबर पंकज भोयर यांच्यासोबत ते चर्चा करतायत आणि त्याचवेळी बच्चू कडूंनी जिल्हाधिकारी कुठे आहेत अशी विचारणा केली आणि त्यानंतर आता विपिन ईटनकर हे पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्याकडे जाणार का आणि नेमकी काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शेतकरी कर्जमाफी 7/12 कोरा करा आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या या मागणीसह इतरही महत्त्वाच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी मोर्चाचं आयोजन केलेलं होतं, एल्गार पुकारलेला होता आणि मोठ्या संख्येनं विदर्भातील शेतकरी असतील त्याचबरोबर इतरही शेतकरी नेते हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। महाविकास आघाडीनं देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता। त्यामुळे मोठी गर्दी संपूर्ण नागपूर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। गेल्या 2 दिवसांमध्ये संपूर्ण नागपूरचे रस्ते हे जाम झालेले होते। हैदराबाद नागपूर महामार्ग जाम झालेला होता। मोठी वाहतूक कोंडी झालेली होती। वाहनांच्या प्रचंड रांगा या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या आणि अखेर कोर्टानं हस्तक्षेप केलेला आहे। नागपूर खंडपीठानं आदेश दिलेले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये 6 वाजता बच्चू कडू आणि आंदोलकांनी हे ठिकाण सोडावं। मात्र 5:58 पोलीस अधिकारी हे बच्चू कडूंकडे आले आणि कोर्टाचा आदेश हा बच्चू कडू यांच्याकडे देण्यात आला। मात्र त्यामुळे बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील हे चांगलेच आक्रमक बनलेले होते आणि अवघ्या 2 मिनिटाचा वेळ आम्हाला आंदोलन ठिकाण सोडण्यासाठी देण्यात आला। त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हटणार नाही, आम्ही आंदोलनावर ठाम आहोत अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आणि आता जे काही करायचं आहे ते पोलिसांनाच करायचं आहे, पोलिसांनीच आम्हाला ताब्यात घ्यावं अशी आक्रमक भूमिका घेत जेल भरो आंदोलनासाठी आम्ही तयार आहोत असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलंय। तर ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे पंकज भोयर, आशिष जयस्वाल यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालंय। जिल्हाधिकारी देखील त्यांच्यासोबत चर्चा करतायत। मधली दृश्य आहेत ती बच्चू कडू, राजू शेट्टी